प्रियानो गुड इव्हनिंग. लॉकडाऊन कंटिन्यू होत आहे प्रियानो. 6व्या आठवड्यामध्ये आपण प्रवेश झालेला आहे आपलं, आणि आपण प्रभूच्या वचन वर आपण बायबल स्टडी करत आहोत प्रियानो. तिमोथेचा पहिलं पत्र, आणि आज आपण पूर्ण दुसरा अध्याय घेणार आहोत प्रियानो. आशा धरतो की देवाने आपल्याला सर्वांना सुरक्षित आणि आशीर्वादित ठेवलेलं आहे, आणि असंच प्रभू विश्वभरच्या सगळ्या लोकांना आशीर्वादित निरोगी ठेवावं. आपण प्रार्थना करू आणि बायबल स्टडीला आपण प्रारंभ करूया. सेव्ह मी ओ गॉड, बाय योर नेम विंडिकेट मी बाय योर माइट. हिअर माय प्रेयर ओ गॉड, लिसन टू द वर्ड्स ऑफ माय माउथ. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सन्निधीस परमेश्वर पित्या, प्रभू लॉकडाऊनच्या कारणाने प्रभू आमचे प्रियजन प्रभू घरामध्येच आहेत प्रभू, आणि प्रभू जे सरकाराने जे अधिकाऱ्यांनी प्रभू जे निर्णय घेतलेला आहे लॉकडाऊन करून प्रभू कोविड-19ला जितकं प्रभू कमी पसरावं होईल असं त्या प्रभू त्यांच्या प्रयत्नाला तू आशीर्वादित कर. आणि प्रभू घरामध्ये बसून प्रभू आम्हाला ही वेळ दिलेली आहे प्रभू, त्याचा आम्ही सदुपयोग करतोय. तुझ्या वचन आम्ही वर मनन करणार आहोत प्रभू. तुझ्या पवित्र आत्माची सामर्थ्य आम्हाला पाठव, आणि प्रभू तुझ्या वचनद्वारे प्रभू आम्हाला नवीन शिकव. आणि प्रभू आम्ही तुझा जवळ येऊ, आणि प्रभू तुझा जवळून प्रभू तुझा अनुभव करावा, आशीर्वाद प्राप्त करावा प्रभू. म्हणून ही वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो. सर्व काही मान महिमा प्रभू तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक, आमेन. प्रियानो, मी तुम्हाला विनंती करतोय, तिमोथेला पहिलं पत्र त्याच्या दुसरा पूर्ण अध्याय आपण वाचावा नक्कीच, आणि आपण हे बायबल स्टडीला प्रारंभ करू प्रियानो. प्रियानो, आपण या तिमोथेचा पहिलं पत्र त्याच्या पूर्ण दुसरा अध्याय संपूर्णतः 15 वचन आहे प्रियानो, आणि या वचनवर आपण मनन करतोय, आणि त्याच्यामध्ये 2 भागमध्ये हे पॅसेज आपण डिवाईड करतोय. पहिलं भाग वचन 1 ते 7, आणि दुसरा भाग वचन 8 ते 15, आणि याच्यामध्ये आपण मनन करणार आहोत प्रियानो. पहिला भाग 1 वचन ते 7 वचन. पहिल्या वचनमध्ये आपण बघतो की तिमोथेला पॉल विनंती करत आहे की रिक्वेस्ट, प्रार्थना, इंटरसेशन आणि आभार स्तुती हे देवाचे स्तुती करण्याचे वेगवेगळे प्रकार आहे. डिफरंट वेज टू वर्शिप गॉड थ्रू रिक्वेस्ट, थ्रू प्रेयर्स, थ्रू इंटरसेशन्स अँड थँक्सगिव्हिंग. आणि प्रियानो, आपण वचन 1 आणि 2 याच्यामध्ये आपण बघतो की 2 वस्तूचा उल्लेख संत पॉलाने तिमोथेला केलेला आहे. पहिलं तर यू प्रे फॉर एव्हरीवन, आणि दुसरा भाग आपण बघतो की प्रे फॉर ऑल द ऑथॉरिटीज. प्रियानो, पहिल्या भागमध्ये आपण बघतो की प्रे फॉर ऑल म्हणजे सर्वांसाठी प्रार्थना करणं. म्हणजे प्रियानो, कोण खाली दर्जाचं असेल किंवा उच्च दर्जाचे असेल, हाय ऑर लो, त्या लोकांसाठी सर्वांसाठी प्रार्थना करावं, आणि त्याच्यामध्ये नो डिस्टिंक्शन. आणि त्याचबरोबर पॉल तिमोथेला सांगत आहे चांगल्या लोकांसाठी आणि वाईट लोकांसाठी प्रे फॉर द गुड पीपल ॲज वेल एज फॉर द बॅड पीपल. आणि पुढे जातो, आणि तर तिसरा भागमध्ये असं बोलतो की ख्रिस्ती लोकांसाठी आणि जे नॉन ख्रिश्चन आहे किंवा दुसऱ्या धर्माचे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करावा. प्रियानो, प्रेइंग फॉर हाय अँड लो, गुड अँड बॅड, ख्रिश्चन्स अँड नॉन ख्रिश्चन पीपल, या सर्वांसाठी प्रार्थना करावा. आणि आपण ते दुसऱ्या भागमध्ये आपण बघितलं की प्रे फॉर ऑल ऑथॉरिटी अँड गव्हर्नमेंट. आणि त्याच्यामध्ये प्रियानो, ऑथॉरिटी बोललं तर आपल्या ऑफिसचे बॉस ते तर आहेच, परंतु आपण बघतो की आपल्या देशात ज्या राष्ट्रामध्ये आपण राहतो त्या राष्ट्राचे प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, पोलीस आणि वेगवेगळे जे अधिकारी आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करावं. प्रियानो, या जे अर्ली ख्रिश्चन ज्या काळामध्ये हे जे पत्र संत पॉलने तिमोथेला लिहिलेले आहे, त्या काळामध्ये खास करून ख्रिस्ती लोकांना खूप सारे अत्याचार सहन करावं लागत होते, परसिक्युशन. आणि त्या सर्व जे परसिक्यूट करत होत्या
निरो राजा आणि ते वेगवेगळे त्या रोमन सरकार होती आणि वेगवेगळे त्या तिथे सरकार होती आणि त्या सर्वांसाठी प्रार्थना करावी. आणि प्रियानो, जसं जे विनंती केलेले आहे ते अर्ली चर्च वॉज प्रेइंग फॉर ऑल द पीपल हु आर पर्सिक्युटिंग दॅम, द पीपल हु आर गुड पीपल इन ऑथॉरिटी. दे वर अनसिझिंगली, न थांबता ते लोक प्रार्थना करत होते. प्रियानो, आजच्या काळामध्ये तुम्हाला आणि मला पसंत असेल किंवा नसेल, दॅट इज नॉट रिक्वायरमेंट, परंतु आज देवाचे वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे सर्व लोकांसाठी प्रार्थना करावं. कधी कधी आपल्याला वाटतं की ते अधिकारी चांगलं नाही, कॉन्ट्रडिक्शन बोलतोय की बोलती आहे, परंतु त्या सर्वांसाठी प्रार्थना करावं हे देवाचे वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि हे तुम्हाला आणि मला लक्षात घ्यायचं आहे प्रियानो. आणि प्रियानो, आपण पुढे जाऊ आणि मग तिसरे आणि चौथा वचनमध्ये आपण बघतो. तिसऱ्या आणि चौथा वचनमध्ये आपल्याला इथे दिसायला आपल्याला कारण मिळतं का आपण वाईट लोकांसाठी, चांगल्या लोकांसाठी, नॉन ख्रिश्चन विधर्मी जे लोक आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करावं. इथे आपल्याला प्रभूच्या समाधान आपल्याला वचनमधून मिळतो आहे. ते आहे इट इज गुड अँड प्लीजेस गॉड आवर सेवियर. आणि गॉड वॉन्ट्स दॅट ऑल द पीपल ऑफ द अर्थ शुड बी सेव्ड. आणि हे कारण आहे प्रियानो. पहिलं आपण बघतो की हे चांगलं आहे, उत्तम आहे आणि हे प्रभूला मान्य होत आहे प्रियानो. आणि सर्व लोकांना देवाला वाचवायचं आहे, नॉट ओन्ली ख्रिश्चन पीपल, पूर्ण जगाचं लोकांना वाचवायचं आहे कोविड-19मधून. हे प्रभूचे वचन आपल्याला सांगत आहे. आणि हे चांगली जी उत्तम वस्तू आहे, देव आपलं तारणहार आहे आणि या कोविड-19पासून पण आपल्या सर्व लोकांना तारणार आहे, सेव्ह करणार आहे, प्रोटेक्ट करणार आहे. किती एक चांगल्या बातम्यासुद्धा येतात, वाईट गोष्टी येतात प्रियानो न्यूजमध्ये, किती लोक मरून जात आहे, परंतु प्रियानो किती लोकांचा जे ट्रीटमेंट होत आहे चांगल्या प्रकारे, ते लोक बरे पण होत आहे प्रियानो. ते देवाचा महिमा असो प्रियानो. पुढे बघतो आपण प्रियानो, आपण वचन 5 ते 6 याच्यामध्ये प्रियानो आपण इथे बघतोय दोन वस्तू. दॅट इज वन गॉड अँड वन मीडिएटर. एक देव आणि एक मध्यस्थ आहे. आणि प्रियानो, आपल्याला प्रभूला रीच करायला, टू रीच गॉड, दॅट इज ओनली वन मीडिएटर, दॅट इज लॉर्ड जीसस क्राइस्ट. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला देवाचा दर्शन होतो की देवाकडे आपले जे प्रार्थना विनंती आहे ते देवाला मान्य होतात प्रियानो. हे आपल्याला व्हेरी क्लिअर, व्हेरी इझी वे. आपल्याला दुसऱ्या कुठल्या माध्यममध्ये आपल्याला जायची गरज नाही. दॅर इज नो कन्फ्युजन. आणि सर्व काही वस्तू इथे आपल्याला बघतोय प्रियानो. आणि आपल्या इथे बघतो की कुठला डिस्प्यूट वगैरे काय दिसत नाही, काय डिस्प्यूट पण नाही प्रियानो. डायरेक्टली आपण देवाकडे जाऊ शकतो, त्याच्यामध्ये काही संदेहाची गोष्ट नाही प्रियानो. आणि दुसरा भाग आपण 6व्या वचनमध्ये आपण बघतो की जीसस क्राइस्ट हॅज गिवन हिमसेल्फ ॲज अ रॅन्सम. प्रियानो, देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी जे कॉस्ट बेअर केलेलं आहे, गॉड हॅज बोर आवर कॉस्ट. देवाने स्वतःच्या पुत्राला जीवन आणि मरण भोगवण्यासाठी पाठवलं, जेणेकरून त्याची रचना केलेली प्रजा, त्याची रचना केलेले लोक त्याच्याकडे पुन्हा एकदा येईल. गॉड हॅड टू सेंड हिज ओन सन, माय फ्रेंड्स, टू ब्रिंग बॅक द पीपल ऑफ द वर्ल्ड बॅक टू हिम. आणि हे सर्व हे वचन वस्तू संत पौल तिमोथेला सांगत आहे. आणि तिमोथेद्वारा प्रियानो आज तुम्हाला आणि मला हे गोष्ट पूर्ण जगामध्ये कळायला पाहिजे की देवाने स्वतःच्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं, जेणेकरून पूर्ण जगाच्या लोकांचा उद्धार व्हावं, पापांपासून क्षमा प्राप्त व्हावी, तारण प्राप्त व्हावं आणि आपल्याला सर्वांना आशीर्वाद प्राप्त व्हावा. प्रियानो, वचन 7 आणि 8 मध्ये संत पौल बोलतो की मी प्रभू येशू ख्रिस्ताचा मी शिष्य झालेला आहोत आणि मी जे शिक्षण देत आहे ते खरं शिक्षण आहे. आय एम टीचिंग द ट्रू वर्ड ऑफ गॉड. त्याच्यामध्ये काहीच खोटं बोलत नाही आणि एव्हरीथिंग इज व्हेरी क्लिअर. आणि सत्याची सुवर्धमान, गॉस्पल ऑफ ट्रूथ आय एम टीचिंग टू यू. आणि हे सत्य वस्तू संत पौल सांगत आहे. प्रियानो, नंतर आपण बघतो की विभाग
दुसरा विभाग वचन 8 ते 15, वचन 8 ते 15मध्ये आपण बघतो की पहिलं वचन 8मध्ये आपण बघतो की तो प्रार्थना करायला सांगत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 वस्तू आपल्याला दिसत आहे आणि ते असे आहे प्रियांनो की तो बोलतो की स्ट्रेच युअर हँड. प्रियांनो, जेव्हा यहुदी लोक प्रार्थना करत होते ते असे देवासमोर असं काहीतरी ते लोक विनंती करत आहे, काहीतरी मागत आहे, स्वतःला ते देवाकडे सादर करत आहे. तसं स्ट्रेच युअर हँड आणि देवाकडे तुम्ही मागा, नम्रता धरवा आणि हे असं करतो. आणि आजच्या काळामध्ये आपण वी कॅन ऑल्सो फोल्ड आवर हँड्स. आपण असं पण प्रार्थना करू शकतो किंवा असं पण प्रार्थना करू शकतो. आणि हे सांगत आहे पहिल्या भागमध्ये ते आपल्याला नम्रता शिकवत आहे आणि आपण देवाकडे मागत आहोत. वी आर आस्किंग समथिंग फ्रॉम गॉड आणि त्याच्या पण हे चिन्ह आहे. आणि दुसऱ्या भागमध्ये आपण बघतो की वचन 8मध्ये प्रे विदाऊट अँगर. पहिला वस्तू आहे प्रे विदाऊट अँगर आणि असं बोलतो आहे की विदाऊट अँगर ऑर एनी काइंड ऑफ अ डिस्प्यूट. प्रियांनो, इथे आपल्याला जे प्रभू येशू ख्रिस्ताचे 7 वचन शुक्रवारी गुड फ्रायडेला आपण बोलतो की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं प्रभू यांना माफ कर कारण ते लोक काय करत आहे ते लोक जाणत नाही. आणि हे क्षमा करणं आणि आपण रागामध्ये नव्हे परंतु आपण सगळं काही व्यवस्थित सेटल करून आपल्याला देवाकडे यायचं आहे क्षमा करून. दुसरं डिस्प्यूट. पण व्हॉट इज डिस्प्यूट? डिस्प्यूट म्हणजे काय प्रकारचं डाऊट. कितीकदा आपण प्रार्थना करतो आहे की कोण असं आपल्याला विनंती करते कोविड-19पासून आपल्याला वाचवाय त्याच्यासाठी प्रार्थना करा. अनेक लोक असे पण आहे ते लोक अनबिलीफ किंवा देवावर विश्वास करत नाही. ते लोक असं बोलत आहे की आतापर्यंत काही अँटीडोट किंवा औषध किंवा वॅक्सिन याची शोध लावली नाही तर काय फायदा, जे लोक मरणारच आहे. परंतु प्रियांनो, प्रार्थनामध्ये पण समाधान आहे. आणि जे औषध आहे जे लोक मला ते ऑनलाईन मला काही औषधाचं नाव घ्यायचं नाही परंतु जे औषधाचं जे त्यांना अवेलेबल आहे ते ट्रीटमेंट करून लोकांचे जीव वाचवण्यात येत आहे. प्रियांनो, प्रार्थना आणि औषध आणि ट्रीटमेंट आणि सेवा हे सर्व काहीतरी मिळून लोकांचा जीव वाचवत आहे. प्रियांनो, किती लोक कोविड-19ने ते ॲडमिट होतात, त्यांची काळजी घेण्यात येत आहे विथ लव अँड केअर आणि जे ट्रीटमेंट होत आहे आणि ते बरं होऊन मी तुम्हाला सांगितलं की मोठे मोठे वयस्कर लोक, लहान मुलं, स्त्री पुरुष सर्वजण मेजॉरिटी ऑफ देम आर गेटिंग रिकवर्ड फ्रॉम कोविड-19. इवन मी आपले चीफ मिनिस्टर उद्धवजी ठाकरे ते बोलत होते. त्यांनी 2 दिवसाआधी त्यांनी लोकांबरोबर वार्तालाप केली. त्याच्यामध्ये ते बोलले किती पर्सेंटेज त्यांनी सांगितली ते बरं होऊन परत येत आहे. कोविड इफेक्टेड लोकांची संख्या वाढत आहे परंतु ते बोलले की किती लोक बरे होत आहे. त्यांनी असं पण स्वीकार केलं की लोक मरत आहे परंतु जास्त प्रमाणामध्ये लोक ट्रीटमेंट करून ते बरं होऊन परत येत आहे. प्रियांनो, त्याच्यासाठी प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजण पूर्ण जग मिळून प्रार्थना करत आहे. प्रियांनो, हे प्रार्थनेचे उत्तर आहे. आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो किंवा देवाकडे जातो कुठल्या प्रकारचं डाऊट आपल्या मनामध्ये नव्हे परंतु वी शूड हॅव अ फर्म बिलीफ, फर्म फेथ ऑन गॉड. वेन वी आर प्रेइंग विदाउट एनी काइंड ऑफ अ डाऊट वी शूड प्रे. आणि जेव्हा अशी प्रार्थना करतो तर देव आपली प्रार्थना ऐकतो. प्रियांनो, नंतर आपण हे वचन बघणार आहोत. वचन 9, 12, 13, 14 वर्स 9, 12, 13 अँड 14. प्रियांनो, इथे आपण काहीतरी विरोधास्पद वस्तू, कॉन्ट्राडिक्टिव्ह वस्तू आपण इथे बघतो. खास करून ज्या लेडीज आहे त्यांच्या विषयामध्ये हे लिहिलेलं आहे. प्रियांनो, पहिले आपण या वचन 9, 12, 13 आणि 14मध्ये संत पौल तिमोथेला असं सांगत आहे की स्त्रियांनी कसं प्रकारे त्यांनी ड्रेस घालावं, डिसेंट ड्रेस घालावं, सोन्याच्या दागिना वगैरे घालावा नाही, साधं सिंपल राहावं. नंतर तो बोलतो की महिलांनी शिक्षण द्यायचं नाही, मंडळीमध्ये शिक्षण द्यायचं नाही. आणि नंतर तो बोलतो स्त्रियांनी शांत राहावं, बिलकुल बोलावं नाही. आणि मग पुढे बोलतो
की स्त्रीला शैताननी फसवलं आणि शेवटी वस्तू बोलतो की स्त्रियांनी चाइल्ड बेअरिंग करावं. प्रेनो, हे जे वस्तू जे आपण वाचतोय की वुमन शुड ड्रेस डिसेंटली, दे शुड नॉट वेअर ऑर्नामेंट्स, द वुमेन शुड नॉट टीच इन द टेम्पल, द वुमन शुड बी सायलेंट इन द चर्च, द वुमन वॉज डिसीव्ड बाय सॅटन अँड अ वुमेन शुड बेअर चिल्ड्रन. प्रियानो, हे विरोधास्पद वस्तू आहे प्रियानो. त्याच्या आधी प्रियानो आपण जाऊ त्याच्यामध्ये, त्याच्या एक्सप्लेनेशनमध्ये. मला सांगायचं आहे, कोणी सुवार्थिक असो किंवा प्रभूच्या सेवक असो किंवा एनी जेंट्स और एनी लेडीज, कोणीही ह्याचा मिसयूज करावा नाही. तिमोथेचा पहिलं पत्र त्याच्या दुसरा अध्यायामध्ये मी तुम्हाला सांगितलं की वर्स 9, 12, 13 आणि 14 त्याचा कधीच डायरेक्टली यूज करावा नाही. लिटरल मिनिंग त्यांनी कोणाला लेडीजला डाऊन करण्यासाठी, तिला इन्सल्ट करण्यासाठी किंवा तिची डिव्हॅल्यू करण्यासाठी असं हे कधीच त्याच्या या वचनाचा उपयोग करू नये अशी मला हात जोडून मी सर्वांना विनंती करतो आहे. त्याला समजायची गरज आहे की हे का संत पौलनी हे सांगितलेले आहे प्रियानो. त्याच्या आधी प्रियानो, गलतीकरास पत्र त्याच्या 3रा अध्याय आणि 28वें वचन हे जरूर तुम्ही वाचा आणि मी तुमच्यासमोर मी वाचून दाखवतो. गॅलेशियन्स चॅप्टर 3 वर्स 28. आणि संत पॉल बोलतो की देर इज नो ज्यूज और नॉर ग्रीक, नो स्लेव नॉर फ्री, नो मेल नो फीमेल, बट ऑल आर वन इन क्राइस्ट जीसस अवर लॉर्ड. ऑल आर वन. प्रेनो, गलतीकरस पत्रामध्ये संत पॉल बोलतो की स्त्री पुरुष असं काहीतरी भेदभाव काहीच नाही, सर्व एकत्र आहे. आणि असं विरोधास्पद डाऊन करणं किंवा इन्सल्ट, वुमेनचा इन्सल्ट करणं असं या वचनमध्ये का लिहिलेलं आहे संत पॉलाने, त्याचे पण प्रियानो मी तुम्हाला सांगतोय, त्याचा खुलासा करतोय प्रियानो. संत पॉलने तिमोथेला पहिलं पत्र त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये तिमोथेला सांगितलं की तू एफेससमध्ये जा आणि तू तिथे जाऊन सुवार्थिक म्हणजे सुवार्ता गाजवण्यासाठी कार्य कर. कारण खूप लोक तिथे कॉन्ट्रोवर्सी किंवा विरोधास्पद वस्तूचे शिक्षण तिथे देत आहे प्रियांनो. आणि हे त्याला मनामध्ये ठेवून या तिमोथेला सांगत आहे प्रियांनो. खास करून मला तुमचं लक्ष इथे घ्यायचं आहे की एफेससमध्ये एक देवी डायना नावाची एक देवी होती, ग्रीक देवी. तिचे नाव डायना होतं आणि तिथे डायनाचं मंदिर होतं, गॉडेस ऑफ डायना, द टेम्पल ऑफ गॉडेस डायना, तिथे मंदिर होतं. आणि देर वर हंड्रेड्स ऑफ प्रिस्टेस, खूप पाडकीन लोक खूप हंड्रेड्समध्ये खूप पाडकीन लोक होते त्या देवीच्या मंदिरासाठी, टेम्पल ऑफ गॉडेस डायनासाठी. देर वर हंड्रेड्स ऑफ प्रिस्टेस. आणि ते लोक ऑफिशियल प्रॉस्टिट्यूट्स, ते व्यभिचारी होती. आणि ते लोक संध्याकाळी सर्व प्रकारचे असे झगमगी कपडे घालून, सोन्याच्या घरणे घालून आणि वेगवेगळे हेअरस्टाईल मेकअप करून तिथे ते लोक धंदा करत होती. खूप लोकांना फॉर जेंट्स, परस्युएडिंग द जेंट्स फॉर दिस बिझनेस, याच्यासाठी ते लोक करत होते. आणि ते व्यभिचारित होतीच, परंतु त्या डायनाच्या मंदिरामध्ये ते लोक पाडकीन होती, प्रिस्टेस. आणि तेच तसंच जेव्हा ते लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला शिक्षण ग्रहण केलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तारणहार म्हणून त्यांनी स्वीकारलं, तेच वस्तू ते लोक करायला लागली. दे वर कमिंग टू द चर्च विथ ऑल काइंड ऑफ व्हेरी हेवी ऑर्नामेंट्स आणि हेअरस्टाईल वगैरे करून. आणि काय ते लोक बोलत होते, काय शिक्षण देत होत्या, स्वतःला त्या पाडकच्या जागावर ठेवून ते सगळं शिक्षण द्यायला, त्याने चर्चमध्ये शिक्षण द्यायला चालू केलं. म्हणून त्या लोकांना शिक्षण द्यायला किंवा त्यांना वॉर्न करावं, काहीतरी त्यांना हे जे ख्रिस्ताला जे महत्त्व देणं,
जे सर्व काहीतरी मान महिमा देणं हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे झालेलं, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपाद्वारे, आणि हे सर्व काही कॉन्ट्रोवर्सी होत होत आहे. हे सगळं स्टॉप करण्यासाठी पॉल तिमथेला सांगत आहे की असं शिक्षण तू त्यांना दे. आणि त्या कारणाने तो बोलतो की दिस जे प्रॉस्टिट्यूट्स होत्या, व्यभिचारी स्त्री होत्या, ते लोकांसाठी लिहिलेले आहे की तुम्ही घरेणा घालू नका, तुम्ही काहीतरी शिक्षण देऊ नका, कारण त्यांनाच प्रभू येशू ख्रिस्ताचे शिक्षण त्यांनी ग्रहण केलं नाही, नॉट विथ अ फर्म फेथ. आणि त्यांनी फक्त शांत राहावं आणि ह्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीमधून दूर करावं, चर्चमध्ये काहीतरी समाधान हवा, पवित्रता यावं. आणि आपण बघतो की त्याचबरोबर वचन 10 आणि 15मध्ये प्रियनो वी आर अगेन गोईंग टू वर्स 10 and 15. आणि त्याच्यामध्ये बघतो संत पॉल तिमथेद्वारे बोलतोय की स्त्रियांनी चांगले गुण करावे. अ वुमन शुड हॅव गुड डीड्स, स्ट्रॉंग फेथ, लव अँड होलीनेस टू वर्शिप गॉड ऑलमायटी. स्त्रियांना चांगले गुण, मक्कम विश्वास, प्रेम आणि पवित्रता देवाचा असावा. प्रियनो संत पॉल ज्या गलतीकरस पत्रामध्ये बोलतो की स्त्री आणि पुरुष सगळे एकच आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नजरेमध्ये. तर हे वस्तू फक्त त्यांना शिक्षण द्यायला, हे जे व्यभिचारी स्त्री होती त्यांनी काहीतरी लोकांना भरवून देऊ नये, कारण त्यांना मिसगाईड करू नये, त्या कारणाने हे सगळे वस्तू केलेले आहे प्रियानो. दॅट इज फॉर अस टू रिमेंबर की वी आर ऑल वन. कोण चांगलं, स्त्री चांगली किंवा पुरुष चांगलं असं कधीच प्रभू येशू ख्रिस्त बोलत नाही. आणि आपण बघतो की संत पौलाच्या जेव्हा सेवा करत होता त्यांनी खूप सारे स्त्रियांचा उपयोग केलेला आहे. आणि आपण इथेच आपण पहिल्या वचनमध्येच आपण बघितलं की जेव्हा तिमचेची माता आणि त्याची आजी प्रिसिला आणि किती लोक आहे महिला, ते किती लोक महिलांचा उपयोग केलेला आहे प्रियानो. सो लेट अस नॉट मिसगाईड, लेट अस नॉट डिमीन आवर सेल्फ, परंतु हे सगळं वस्तू आपल्याला शिक्षण घ्यायची गरज आहे. वी शुड बी व्हेरी सेन्सिटिव्ह. आणि आपल्याला ॲज वी हॅव टू रिस्पेक्ट जे देवाने आपल्याला रचना केलेली आहे त्याच्या प्रतिमेप्रमाणे स्त्री आणि पुरुष यांना दोघांना सारखं आपल्याला मान द्यायचा आहे. आणि देवाने आपली स्वतःची मेल आणि फिमेल बनवला, त्याचा एक काहीतरी उद्देश आहे, ते आपण देवाचा सन्मान करावा, स्त्रियांचा सन्मान करावा आणि आपण त्यांना मान मर्यादा द्यावं. आणि जसं देव आपल्याला सारखं बघत आहे, दृष्टिकोन आहे, एक देव, एक मध्यस्थ, आणि आपल्यामध्ये पण काहीच देर इज नो डिफरन्स. सो लेट अस नॉट कोट अँड मिसकोट दिस थिंग्स. आणि हे आपल्याला, तुम्हाला आणि मला समजायची गरज आहे प्रियानो. देव आपलं एकच आहे आणि एकच उद्देश आहे की आपलं जीवन आशीर्वादाने पूर्णपणे भरावून जावं. आणि आपण स्त्री असो की पुरुष असो, आपल्या सर्वांची प्रार्थना देव ऐकतो आणि देवाचा महिमा आपल्याद्वारे होतो आहे. प्रभू करो आजचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला प्राप्त होय. आपण प्रार्थना करूया. सन्निधीस परमेश्वर पित्या, आम्ही तुझा आभार व्यक्त करतोय प्रभू, तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला आज बोललेला आहेस प्रभू. प्रभू थोडीशी कॉन्ट्रोवर्सियल वस्तू होती अनेक वेळेस प्रभू, महिलांना किंवा वुमेनना डाऊन करण्यासाठी प्रभू याचा उपयोग होतो. परंतु आज प्रभू त्याचा मेन उद्देश तू कळवलं की पॉलचं काय उद्देश होतं जेव्हा स्त्रियांविषयी त्यांनी असं सांगितलेलं आहे. परंतु प्रभू आम्ही आभार व्यक्त करतोय प्रभू, पॉलाने गलतेकरस पत्रामध्ये प्रभू 3 अध्याय आणि 28 वचनमध्ये तो बोलतो की देर इज नो डिफरन्स in male or female, but all are equal in the sight of our Lord Jesus Christ. आणि प्रभू त्याच्यासाठी तुझा महिमा व्हावं प्रभू. असंच प्रभू चांगल्या विचाराने तू आम्हाला भरपूर कर. जे कॉन्ट्राडिक्टरी वस्तू आहे ते आम्ही आमच्या डोक्यामधून काढून टाकावं. जे उत्तम वस्तू आहे, जे आम्हाला तुझ्या विश्वासमध्ये दृढ होण्यासाठी प्रभू, चांगले कृती करण्यासाठी आमचा विश्वास दृढ व्हावं. आणि प्रभू आम्ही एकमेकांवर प्रेम करावं, एकमेकांची सेवा करावी, ते उद्देश आम्ही पूर्ण करावा प्रभू. आणि जेव्हा आमच्यामध्ये ही क्वालिटी असेल तर प्रभू तुझा महिमा होतो आमच्याद्वारे. आणि प्रभू आमच्याद्वारे तुला
गौरव प्राप्त होतं आहे, अशा गोष्टीमध्ये आम्ही एंगेज होऊ अशी आम्ही विनंती करतो प्रभू. आणि प्रभू या कोविड-19च्या भयमारेमध्ये प्रभू आम्ही प्रार्थना करतो आहे प्रभू, सर्वांसाठी तुझी कृपा आणि प्रसन्नता सर्व लोकांवर असू दे, सर्व विश्व लोकांवर प्रभू. आणि जे प्रभू लॉकडाऊन होत आहे आणि जे ट्रीटमेंट चाललेली आहे प्रभू, त्याच्यामध्ये प्रभू जे अधिकाऱ्यांनी प्रभू जे निर्णय घेतलेले आहे ते आम्ही ते पूर्णपणे आम्ही पाळू. आणि प्रभू हे काळ प्रभू कोविड-19चा महामारीमधून प्रभू लवकरच तू सर्व विश्वभरच्या लोकांना काळ अशी विनंती करतो प्रभू. सर्व मानमहिमा गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रेरणो, आपण प्रभूची प्रार्थनामध्ये जॉईन होऊ. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराध तो आम्हाला क्षमा कर. आम्हाला परिशुद्ध आण नकोस, पर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे तुझे सर्व काळ असो. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबाबाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्वांबरोबर राहो. आमेन. प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू.